फायनली आपण आपला यूट्यूबचा फर्स्ट व्हिडिओ अपलोड केला आहे आणि पोस्ट केल्यानंतर म्हणजे ऑफिसवरनं आले 9 वाजता मी मस्त तयार होऊन व्हिडिओ बनवला, सगळं झालं. बट या चक्करमध्ये ना जेवण बनवायचंच राहून गेलं. सो अर्ध्या तासामध्ये आपण काय करू शकतो, तर मला असं वाटतं आपण व्हेज पुलाव करू शकतो. सो लेट्स गो, आपण व्हेज पुलाव बनवूयात. हां, एवढं पण मी काही चांगलं बनवत नाही, म्हणजे जेवण मला येतं बट एवढं पण असं एकदम छान असं मी बनवत नाही. बट मी जो पुलाव बनवते ना तो चवीला खूप छान आहे. तुम्ही घरी एकदा ट्राय करू शकता. सो लेट्स गो. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगेल की एक्झॅक्टली कसं बनवायचा आणि नक्की ट्राय करा. तुमच्या मिसेस वगैरे घरी असतील तर त्यांना पण सांगा. खूप छान लागतो चवीला. सो लेट्स गो, आपण बघूयात कसा बनतोय पुलाव आपला. सर्वप्रथम जिरे मोहरे, खडा मसाला आणि कांदा मस्त तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतून झाल्यावर आपल्याला बीन्स टाकायचे आणि हलवून घ्यायचे व्यवस्थित. थोडंसं वाफळून द्यायचं जेणेकरून ते चांगले शिजतील. तसे ते भातासोबत तर शिजणारच आहे. त्याच्यानंतर आपण फ्लावर टाकला आहे. फ्लावर टाकल्यावर अजून थोडी चांगली चव येते. सो फ्लावरही नक्की टाका. फ्लावर सगळं एकत्र मिक्स करायचं आणि थोडंसं वाफळून द्यायचं. त्याच्यानंतर लाल तिखट घालायची याच्यामध्ये. तुम्ही नॉर्मली कोणतीही घालू शकता. कलरची घालू शकता जेणेकरून तुमच्या व्हेज पुलावला कलर खूप छान येईल. आपल्याला त्याच्यानंतर लाल तिखट आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं दही टाकणार आहे. त्याच्यानंतर एक चांगला फ्लेवर येतो. त्याच्यानंतर जो आपण राईस घेतला आहे बासमती राईस, त्याच्यानंतर आपण जो दावत राईस घेतला आहे तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे जेणेकरून तुमचा जो भात होणार आहे तो एकदम चिकट न होता सुटसुटीत होईल. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे. जास्त एकदम टाकू नका, नाहीतर खूपच खारट होऊन जाईल. मीठ टाकल्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस थोडासा मी फास्ट केला आहे. आता मस्त आपला पुलाव बनवून तयार होईल एक 10 मिनिट्समध्ये. सो आपण खाऊयात आणि कसा झाला आहे तोही मी तुम्हाला एकदा दाखवेल. तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा, खूप छान लागेल तुम्हाला खायला. शिट्टी थोडीशी वरती करायची आहे आणि हळूच झाकण ओपन करून उघडायचं आहे. आता आपला व्हेज पुलाव तयार झालेला आहे. थोडासा वाफळून द्यायचा आहे त्याला, म्हणून आपण झाकण थोडंसं साईडला ठेवतो आहे. त्याच्यावर पण ठेवू शकता बट साईडला ठेवलेलं कधीही चांगलं. थोडंसं झाकण त्याच्यावर ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता आपला भात खूप छान झालेला आहे. आपला भात मस्त झाला आहे. आता थोडासा हलवून घ्यायचा आहे. फायनली आपला पुलाव आता तयार झाला आहे. तुम्ही बघू शकता, दिसतोच एवढा छान आहे. मी टेस्ट करून बघते एक्झॅक्टली कसा झाला आहे. खूपच जास्त चवदार झालेला आहे. एवढा फास्ट आपण केला आहे तरी खूप छान लागतोय.
तुम्ही घरी नक्की एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आता एवढं बघितलंच आहे तुम्ही तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच. आता मी थोडंसं खाऊन घेते. गुड नाईट, बाय बाय.